जय महाराष्ट्र मित्रांनो. तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कोल्हापूर महानगरपालिकेचा सर्वे. म्हणजेच मित्रांनो येणाऱ्या 1 महिन्यामध्ये जर कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही कोल्हापूर महानगरपालिकेवर येणार आहे ते आता आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो पहिल्यांदा आता आपण हे बघूया की कोल्हापूर महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या किती आहे. तर मित्रांनो कोल्हापूर महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या ही 81 आहे. तर मित्रांनो कोल्हापूर महानगरपालिकेवर जर 81 नगरसेवक असतील तर कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही व्यक्तीला जर कोल्हापूर महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर नेमके किती नगरसेवक लागणार आहेत ते आता आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो कोल्हापूर महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर 41 नगरसेवक हे निवडून येणं गरजेचं आहे. तरच मित्रांनो कोणत्याही पक्षाची किंवा कोणत्याही युतीची कोल्हापूर महानगरपालिकेवर सत्ता येणार आहे. तर मित्रांनो पहिल्यांदा तर आपण हे पाहूया की त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो 2015 साली झालेल्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या होत्या आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही गेल्या निवडणुकीमध्ये आली होती ते आता आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक चांगल्या प्रकारचं यश हे काँग्रेस या पक्षाला मिळालं होतं. म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये बंटी पाटील यांच्या नेतृत्वामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेवर चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो आत्ताच झालेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला अपयश मिळालं आहे. त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते आता आपण पुढे पाहणार आहोतच. पण मित्रांनो पहिल्यांदा आता आपण हे जाणून घेऊया की त्यांना नेमके गेल्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळत होत्या ते आता आपण बघूया. तर मित्रांनो 2015 साली झालेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला 27 जागा मिळत होत्या. म्हणजेच मित्रांनो सर्वाधिक चांगल्या प्रकारचं यश हे काँग्रेस पक्षाला कोल्हापूर महानगरपालिकेवर मिळालं होतं. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना इतके चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण 2 नंबरचा पक्ष बघूया. तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये 2 नंबरचा पक्ष होता तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला सुद्धा 13 जागा मिळत होत्या. म्हणजेच मित्रांनो त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारचं यश हे गेल्या निवडणुकीमध्ये मिळालं होतं. तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये 3 नंबरचा पक्ष होता तो म्हणजे राष्ट्रवादी पक्ष. तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी या पक्षाला सुद्धा 15 जागा मिळत होत्या. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना सुद्धा इतक्या जागा मिळणार आहेत की नाही ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे ताराराणी आघाडी पक्ष. तर मित्रांनो महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वामध्ये असणाऱ्या पक्षाला या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते पाहणं सुद्धा आता अतिशय महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाची सुद्धा कोल्हापूर महानगरपालिकेवर ताकद वाढली आहे. त्यामुळे मित्रांनो या दोघांच्या साथीनं कोल्हापूर महानगरपालिकेवर सत्ता येणार आहे का ते पाहणं महत्त्वाचं आहेच. पण मित्रांनो पहिल्यांदा आता आपण हे जाणून घेऊया की त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळत होत्या ते आता आपण बघूया. तर मित्रांनो ताराराणी आघाडी पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये 19 जागा मिळत होत्या. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना याच्यापेक्षा जागा कमी मिळणार आहेत की जास्त मिळणार आहेत हे आता आपण पुढे जाणून घेऊया. तर मित्रांनो याच्यानंतरचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना पक्ष. तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाला सुद्धा 4 जागा या कोल्हापूर महानगरपालिकेवर मिळत होत्या. म्हणजेच मित्रांनो त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारचं यश हे गेल्या निवडणुकीमध्ये मिळालं होतं. पण मित्रांनो त्यांच्यासुद्धा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया. म्हणजेच मित्रांनो 15 तारखेला जर निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही कोल्हापूर महानगरपालिकेवर येणार आहे याचा आता आपण 100% खरा असा सर्वे पाहणार आहोत. तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया. तर मित्रांनो पहिला पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे यांची शिवसेना. तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र असताना त्यांना 4 जागा या कोल्हापूर महानगरपालिकेवर मिळत होत्या. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये दोन्ही शिवसेना पक्षामध्ये 2 गट झाले आहेत. म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे यांचा एक गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा एक गट. त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम दोन्ही शिवसेना होणार आहे का ते आता आपण पुढे पाहणार आहोतच. पण मित्रांनो पहिल्यांदा तर आपण हे बघूया की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला कोल्हापूर महानगरपालिकेवर या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला कोल्हापूर महानगरपालिकेवर 3 जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो त्यांना सुद्धा 3 जागा म्हणजे चांगल्या प्रकारचं यश असल्याचं पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष. तर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला सुद्धा कोल्हापूर महानगरपालिकेवर काही चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते आता आपण पाहूया.
तर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला सुद्धा कोल्हापूर महानगरपालिकेवर 3 जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारचं यश मिळालं असं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोघे एकत्र असून सुद्धा त्यांना 4 जागा या मिळाल्या होत्या. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये दोघे वेगवेगळे झाले असून सुद्धा त्यांना 3 जागा म्हणजे चांगल्या प्रकारचं यश हे दोन्ही शिवसेनेला मिळालं असं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी, शरद पवार यांचे राष्ट्रवादी. तर मित्रांनो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश म्हणजेच मित्रांनो 15 जागा या त्यांना कोल्हापूर महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या पक्षातून अजित पवार हे बाहेर गेले आहेत. म्हणजेच मित्रांनो ते भारतीय जनता पक्षासोबत गेले आहेत. त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम हा त्यांच्या राष्ट्रवादीला होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाला कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 3 ते 5 जागा या मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो त्यांना सुद्धा या निवडणुकीमध्ये अपयश मिळालं असं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये 15 जागा मिळवणारा पक्ष या निवडणुकीमध्ये 3 ते 5 जागा म्हणजे त्यांना मोठं अपयश कोल्हापूर महानगरपालिकेवर मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी, अजित पवार गट. तर मित्रांनो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला तर या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं. म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये दोन्ही पवार एकत्र असताना त्यांना 15 जागा या कोल्हापूर महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये पवार काका पुतण्यामध्ये 2 गट पडले आहेत. त्यामुळे मित्रांनो याचा परिणाम हा दोन्ही राष्ट्रवादीला होणार आहे की नाही ते आता आपण बघूया. तर मित्रांनो आता आपण अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला कोल्हापूर महानगरपालिकेवर नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया. तर मित्रांनो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 5 ते 8 जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो त्यांना सुद्धा इतकं काही चांगल्या प्रकारचं यश मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना दोघं एकत्र असताना 15 जागा मिळत होत्या. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये 5 ते 8 जागा म्हणजे त्यांना सुद्धा काही प्रमाणात अपयशाचे मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. पुढचा पक्ष आहे तो म्हणजे ताराराणी आघाडी पक्ष. तर मित्रांनो ताराराणी आघाडी पक्षाला कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळाल्या होत्या ते आता आपण बघूया. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तर सर्वाधिक चांगल्या प्रकारचं यश आहे त्यांना मिळालं होतं. म्हणजेच मित्रांनो काँग्रेस या पक्षानंतर त्यांनाच 2 नंबरच्या जागा या त्यांना मिळाल्या होत्या. म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये 19 जागा या कोल्हापूर महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पाहूया. कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षानं सुद्धा चांगल्या प्रकारची ताकद ही कोल्हापूर महानगरपालिकेवर लावली आहे. त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम हा ताराराणी आघाडी पक्षाला म्हणजेच मित्रांनो महादेवराव महाडिक यांच्या गटाला होणार आहे का ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो महादेवराव महाडिक यांच्या पक्षाला कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 8 ते 10 जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो त्यांना या निवडणुकीमध्ये मोठं अपयश मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं. म्हणजेच त्यांना 19 जागा मिळाल्या होत्या. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये 8 ते 10 जागा म्हणजे त्यांना अपयशाचं मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला तर कोल्हापूर महानगरपालिकेवर चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो आताची राज्यातील भारतीय जनता पक्षाची परिस्थिती पाहता त्यांचं चांगल्या प्रकारचं वर्चस्व हे महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे मित्रांनो त्यांना कोल्हापूर महानगरपालिकेवर सुद्धा चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो कोल्हापूर महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाला 8 ते 10 जागा या कोल्हापूर महानगरपालिकेवर मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो त्यांना सुद्धा या निवडणुकीमध्ये अपयशाचं मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये 13 जागा मिळवणारा पक्ष या निवडणुकीमध्ये 8 ते 10 जागा म्हणजे त्यांना सुद्धा काही प्रमाणात अपयशाचं या निवडणुकीमध्ये मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये सर्वाधिक चांगल्या प्रकारचं यश नेमकं कोणत्या पक्षाला मिळालं आहे ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष. तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला कोल्हापूर महानगरपालिकेवर नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया. कारण मित्रांनो कोल्हापूर महानगरपालिकेवर बंटी पाटील यांनी चांगल्या प्रकारचं वर्चस्व हे कायमस्वरूपी राखलं आहे. त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये सुद्धा बंटी पाटील यांच्या नेतृत्वामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेवर चांगल्या प्रकारचं यश हे त्यांना मिळेल का हे आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो येणाऱ्या 15 तारखेला जर कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेवर काँग्रेस या पक्षाला
30 ते 35 जागा मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो सर्वाधिक मोठं यश हे त्यांना कोल्हापूर महानगरपालिकेवर मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना 27 जागा या कोल्हापूर महानगरपालिकेवर मिळत होत्या. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये 30 ते 35 जागा म्हणजे त्यांना अतिशय चांगल्या प्रकारचं यश हे कोल्हापूर महानगरपालिकेवर मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये 27 जागा आणि त्याचबरोबर मित्रांनो आत्ताची राज्यातील काँग्रेस या पक्षाची परिस्थिती पाहता त्यांचा पक्ष हा ढासळतच चाललेला आहे. त्यामुळे मित्रांनो कोल्हापूर महानगरपालिकेवर इतकं चांगल्या प्रकारचं यश म्हणजे त्यांना एक भरारी मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो इतकं राज्यामध्ये अपयश मिळत असताना सुद्धा कोल्हापूर महानगरपालिकेवर इतकं चांगल्या प्रकारचं यश मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय, खरंच कोल्हापूर महानगरपालिकेवर काँग्रेस पक्षाला इतकं चांगल्या प्रकारचं यश मिळेल का? आणि त्याचबरोबर मित्रांनो काँग्रेस पक्ष कोल्हापूर महानगरपालिकेचा गड राखतील का? हे तुम्ही कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला आणि ताराराणी आघाडी पक्षाला खरंच इतकं कमी यश कोल्हापूर महानगरपालिकेवर मिळेल का? हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.